नमस्कार. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर वाक्यप्रयोग आहे, ज्याला म्हणतात आप परभाव. आपण सहजगत्या काय वेळेला हा शब्द प्रयोग करतो, आप परभाव. प्रत्यक्षात आप परभाव याचा अर्थ खूप 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 गहन आहे. आपण बोलीभाषेमध्ये एवढाच अर्थ लावतो की माझं आणि त्याचं, स्वतःचं आणि दुसऱ्याचं, म्हणजे आप परभाव. हा झाला खूप वरवरचा रूढ भाषेतला अर्थ. पण प्रत्यक्षात आप पर ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. संस्कृतमध्ये आप म्हणजे पाणी आणि पर म्हणजे दुसऱ्याचं. पुन्हा पर आणि अपर असे दोन शब्द अध्यात्मात बरेच वेळेला येतात. गंमत अशी आहे की तुम्ही समुद्राच्या काठाशी गेलात किंवा नदीच्या काठाशी गेलात किंवा तलावात किंवा डोहाच्या ठिकाणी एक भांड घेऊन, आणि समजा ते भांड त्या पाण्यामध्ये बुडवलं आणि ते भांड भरून बाहेर काढलं, तर जे पाणी खरं म्हणजे एकच होतं ते ताबडतोब वेगळं झालं. भांड्याच्या आतलं पाणी वेगळं आणि भांड्याच्या बाहेरचं पाणी वेगळं. असं गृहीत धरा की ते भांड तुम्ही बाहेर न काढता त्या पाण्यातच ठेवलं, तरीही काही प्रमाणामध्ये भांड्याच्या आतलं पाणी आणि भांड्याच्या बाहेरचं पाणी असं आपण ताबडतोब त्याचं विभाजन करतो. जर भांड बाहेर काढलं तर सरळ सरळच दोन पाणी सेपरेट आहेत असं म्हणतो, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. दोन्ही पाणी एकच असतं. फक्त भांड्यामुळे त्या पाण्यामध्ये आप आणि परभाव, म्हणजे आतलं आणि बाहेरचं, माझं आणि दुसऱ्याचं, असं द्वैत, ड्युॲलिटी क्रिएट होते. मेडिकल सायन्स सांगतं की आपली ह्युमन बॉडी, आपलं शरीर, याच्यामध्ये 70 ते 80% पाणी म्हणजे आप आहे. भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात पृथ्वीवरती जवळजवळ 2/3 पाणी आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रिडॉमिनन्स आप म्हणजे पाणी ह्या किंवा जल ह्या पंचमहाभूतांपैकी पाणी ह्या तत्वाचंच प्राधान्य, अधिक्य किंवा प्रिडॉमिनन्स आहे. असं असूनही दोन माणसांमध्ये सुद्धा आपपरभाव आहे. लग्नाच्या आधी आय लव्ह यू म्हणणारे, झाडाच्या भोवती पिंगा घालणारे, झाडावरती बदाम काढून त्याच्यावरती बाण मारणारे लवकरच तू मैमय करायला लागतात. हे कशामुळे होतं? तर हे जे बाहेरचं भांड आहे ते दोन पाण्यांना सेपरेट करत आहे. हे जसं आहे तसंच काहीसं इथं आहे, ज्याला संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, पिंडे पिंडे मतिर्भिन्नः कुंडे कुंडे नवम पयः जातौ जातौ नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येक माणसाचा पिंड हा जरी पंचमहाभूतांच्या कॉन्फिगरेशन पासून बनलेला असला तरी प्रत्येक पिंडामध्ये तुम्हाला स्वभाव वेगळा दिसतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः, त्याची बुद्धी वेगळी दिसते. कुंडे कुंडे नवम पयः म्हणजे
बरेच वेळेला आपल्याला असं आढळतं की एकाच जमिनीत जवळजवळ 2 ठिकाणी बोर मारले तरी दोन्ही बोरमधल्या पाण्याची क्वालिटी, त्याच्यामधलं क्षारांचं प्रमाण, त्याची चव, ह्याच्यामध्ये भिन्नता आढळते. जातव जातव नवा चारा. प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्मियांचे आचार विचार तुम्हाला पद्धती रूढी वेगवेगळ्या दिसतात. आणि नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येकाची वाणी प्रत्येकाच्या मुखातली वेगळी आहे. कारण प्रत्येकाचं स्वरयंत्र आणि स्वरयंत्राचा बॅकअप असणारा मेंदू हा वेगळा आहे. आणि ह्या केवळ हे जे वेगळेपण आहे ज्याच्यामुळे दोन भांडी एकमेकावरती आपटतायत. मराठीतला आणखीन एक छान वाक्प्रचार, स्वयंपाकघरामध्ये 2 भांडी एकत्र आपटतायत. जोपर्यंत एकटीच सासू होती, तिचा एकाधिकारशाही चालू होती, तो सगळं छान चाललं होतं. सून आल्याबरोबर भांड्याला भांड लागलं, असा मराठीत वाक्प्रचार करतात. खरोखरी केवळ भांड्याला भांड लागल्यामुळेच भांडणं होत असतात. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी त्या भांड्यामध्ये स्वतःचं एक वेगळं तेज आहे जे सळसळत आहे. आणि एक तेजाचं भांड हे दुसऱ्या तेजाच्या भांड्याशी घर्षण करत आहे, फ्रिक्शन होत आहे, आणि मग आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू होत आहेत. आप परभाव. आता हे जे पाणी आहे, हे पाणी हा जर आपल्या देहाचा 70 ते 80% अविभाज्य घटक असेल आणि केवळ भांड ही गोष्ट जर 2 पाण्यांना सेपरेट करत असेल, तर असं काय आहे की जे भांड असूनही 2 पाणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील? अशी काहीतरी जादू किंवा किमया आहे का? तर ती 100% आहे. मेडिकल सायन्स सांगतं की तुमच्या देहातल्या ज्या अवयवातलं पाणी खराब होतं त्या अवयवाला आजार होतो. कानामधलं पाणी खराब झालं, तुम्हाला ओटायटिस नावाचा आजार होतोय. स्वरयंत्रातलं पाणी खराब झालं, तुम्हाला लॅरिंजायटिस नावाचा आजार होतोय. घशामधलं खराब झालं, फॅरेंजायटिस होतोय. किडनी मधलं झालं, नेफ्रायटिस होतोय. स्किन मधलं झालं, सेल्युलायटिस होतोय. लंग मधलं झालं, ब्रॉन्कायटिस होतोय. पोटामधलं, स्टमक मधलं झालं, गॅस्ट्रायटिस होतोय, अँड सो ऑन. त्याला कारण आम्ही काही देतोय की इथं बॅक्टेरियांची वाढ झाली आहे, इथं अमुक अमुक बॅक्टेरियांची अधिक वाढ झाली आहे म्हणून तुम्हाला आजार झालाय. पण पर्यायानं त्या ऑर्गन मधल्या, त्या शरीराच्या अवयवामधल्या पाण्याचा पीएच, आपण बेसिक सायन्स शिकलेलो आहोत, पीएच व्हॅल्यू ही अल्टर झाले म्हणून तुमच्या ऑर्गनला, पर्यायानं देहाला आजारपण येत आहे. म्हणजे याचा अर्थ येन केन प्रकारेण जर त्या त्या अवयवांच्याशी निगडीत असलेल्या पाण्याचा जो पीएच आहे, पीएच व्हॅल्यू आहे, ही जर आपल्याला मेंटेन करता आली, स्टेटस को कंडिशन मध्ये, मूळ स्थितीमध्ये जर मेंटेन करता आली, तर त्या अवयवाला आजार होणार नाही, आणि झालेला असेल तर तो दूर होईल. आता गंमत अशी आहे की जर पाण्याचा पीएच बिघडलाय ज्याच्यामुळे आजार होतोय, तर पाण्याचा पीएच का बिघडतोय हे शोधणं अपरिहार्य आहे. आज सुदैवानं वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे की ते सगळ्याची कारणं
सापडलेली आहेत ऑलमोस्ट. म्हणजे आज आम्ही मेडिकल सायन्समध्ये सांगतोय, तुम्हाला समजा ब्लड प्रेशर वाढलेलं दिसलं तर इमिजिएटली कुठलाही डॉक्टर तुम्हाला बीपीची गोळी देत नाही. तो काय सांगतो, एक सकाळी एकदा संध्याकाळी एकदा अशी एक वेगवेगळी 8-10 रिडिंग्स घ्या, कमीत कमी 15 दिवस घ्या. तो किती खाली जात आहे किंवा किती वर जात आहे ही रेंज पाहतो, आणि जर रेंज दाखवली की वारंवार एकंदरीत त्याचं ब्लड प्रेशर हायर साईडलाच आहे, तरीही तो लगेच गोळी देत नाही. तो सांगतो की तुमचं ब्लड प्रेशर का आहे हे पहिल्यांदा शोध घेऊया. म्हणून मग तुम्हाला तुमच्या रक्तामधल्या कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, अशा काही HDL, LDL वगैरे सगळं तपास करायला सांगतो. त्याच्या बरोबरीने किडनी फंक्शन करायला सांगतो. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर नॉर्मल आल्या तर मग तो तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला काही टेन्शन आहे का. आणि मग बरेच वेळा व्यक्ती सांगते, हो, आय एम कॅरिंग लॉट ऑफ स्ट्रेस. आय एम कॅरिंग लॉट ऑफ स्ट्रेस हे त्याने उत्तर दिल्याबरोबर तो त्याला पहिल्यांदा सल्ला देतो की तुमचा स्ट्रेस कमी करा. इझियर सेड दॅन डन. सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. त्यामुळे बरेच वेळेला आजच्या काळामध्ये ती व्यक्ती सांगते, हो ते शक्य नाही आहे. ऑफिसमध्ये डेडलाईन्स असतात, घरामध्ये पण डेडलाईन्स असतात. त्यामुळे ह्या सगळ्या डेडलाईन्स मीट करताना एवढी धावपळ होते, घरातला संसार आणि बाहेरचं काम. त्यामुळे स्ट्रेस कमी बिमी करणं माझ्या हातात नाही आहे. कॅन यू प्रिस्क्राईब सम मेडिसिन फॉर दॅट. डॉक्टर हसतो. तो सांगतो, मी औषध देणारच आहे, पण औषध टाळता येईल का हे पाहण्यासाठी तुला विचारलं. आणि मग डॉक्टर काहीतरी त्याला माइल्ड ट्रँक्युलायझर औषध देतो. हे औषध दिल्यानंतर सुरुवातीला काही दिवस त्याला खूप छान वाटतं. त्याला झोप छान लागायला लागते, शांत लागायला लागते, त्याचं ब्लड प्रेशर खाली यायला लागतं. पण एकच आहे, काही दिवसांनी शरीराला त्या गोळीची सवय होते आणि पुन्हा ब्लड प्रेशर वाढायला लागतं. पुन्हा त्याला काहीतरी डोकं दुखतं किंवा असा काहीतरी त्रास होतो, आणि मग तो पुन्हा डॉक्टरकडे जातो. आणि दुर्दैवाने पहिल्यापेक्षा जास्त वाढलेलं मिळतं. तेव्हा त्या पेशंटला आश्चर्य वाटतं की अरे, मागच्या ब्लड प्रेशर वाढलं तेव्हा माझं डोकं दुखत होतं, मला कळत होतं, ह्या वेळेला तसं काही मला होत नव्हतं. मी आपलं तुम्ही बोलावलं होतं म्हणून फॉलोअपला आलोय, आणि तुम्ही सांगताय एवढं ब्लड प्रेशर वाढलंय. शरीराची गंमत अशी आहे, ज्याला इंग्रजीत शब्द आहे थ्रेशोल्ड, की तुमची शरीराची सहन करायची एक क्षमता असते. जेव्हा शरीराला कळतं की हा मनुष्य काही शहाणा होणाऱ्यातला नाही आहे, आपल्याला शहाणं व्हायला पाहिजे, तेव्हा ते बिचारं तो स्ट्रेस ओव्हरकम करण्यासाठी स्वतःमध्ये काही ॲडॅप्टेशन्स करतं, स्वतःमध्ये काही अंतर्गत बदल करतं. आणि होतं एकच की तुमचं शरीर म्हटलं तर फारशी तक्रार न करता ज्या पहिल्या वाढलेल्या रिडिंगला कुरकुर करत होतं त्यांनी कुरकुर करणं बंद करतं. आणि ही सगळ्यात घातक गोष्ट असते, कारण तुम्हाला कळतच नाही आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. डॉक्टर ते बघितल्यानंतर म्हणतो, हो काय तुम्ही, मी माझ्याकडनं गोळी दिली, सुरुवातीला बीपी खाली आलं होतं, पण यू हॅव टू हेल्प मी टू हेल्प यू. आम्हा डॉक्टर लोकांचं आवडतं वाक्य असतं, द पेशंट हॅज टू हेल्प अस टू हेल्प हिम. म्हणजे डॉक्टरची अपेक्षा काय असते की त्याने जरा काहीतरी मनावरती कंट्रोल करावा, स्ट्रेस कमी करावा वगैरे वगैरे. पण पुन्हा त्याच्याकडनं तेच उत्तर येतं, नो डॉक. दुर्दैवाने हल्ली फॅशन झालंय डॉक्टरला DOC डॉक म्हणायची. नो डॉक, आय कांट, कॅन यू प्रिस्क्राईब सम मेडिसिन. डॉक्टर म्हणतो, मी आणि फार्मा इंडस्ट्री त्यासाठी बसलेलीच आहे. डॉक्टर 0.25 ची 0.5 करतो, कदाचित काही महिन्यांनी 1 मिलीग्रॅम करतो, काही महिन्यांनी 1.5 करतो, आणि मग शेवटी सांगतो
की बाबा रे, आता माझ्यापुढे एकच चॉईस आहे, कारण ऑलरेडी इनफ ट्रायल्स हॅव बीन डन की तुझ्या ह्या शरीराला इतक्या वेळ ब्लड प्रेशर वाढलेलं ठेवणं हे खूप घातक आहे. कारण गंमत अशी असते की यंगर द एज हायर इज द रिस्क फॅक्टर. तरुणपणी जर अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर शरीराला सवयच नसते त्याच्याशी फाईट कशी करायची. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना, हे केस असेच पांढरे नाही झालेले, एवढे पावसाळे पाहिलेत. एवढे पावसाळे पाहिलेत याचा अर्थ एवढा काळ तो परिस्थितीशी झुंजलेला आहे, त्याच्या शरीरानं ॲडॅप्टेशन भरपूर केलेली आहेत. पण तरुणपणी एकदम जर ब्लड प्रेशर वाढलं तर शरीराला सवयच नाही आहे एवढं ब्लड प्रेशर वाढायची, तर बरेच वेळेला फर्स्ट अँड फायनल स्ट्रोक येतो. एकतर मेंदूचा स्ट्रोक येतो किंवा हृदयाचा अटॅक येतो. त्यामुळे हा हाय रिस्क मी घेऊ शकत नाही. तेव्हा तुला शेवटची वॉर्निंग देतोय, अजून 15 दिवस तुला देतो. तुझ्यात लेव्हलला काय करता येईल ते बघ, अदरवाईज मी बीपीची गोळी तुला आता देतोय. मग पुन्हा पेशंट म्हणतो की आय एम सॉरी डॉक्टर, पण आय डोंट हॅव एनिथिंग ॲट माय एंड, आय डोंट थिंक आय कॅन डू एनिथिंग, कॅन यू सजेस्ट मी समथिंग. त्यावेळेला डॉक्टर त्याला सांगतो, व्हाय डोंट यू ट्राय योगा, why don't you try some meditation? It seems that many people are benefited by yoga or meditation. आणि तिथून पहिल्यांदा बरेच वेळेला ब्लड प्रेशरचा पेशंट ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी योगा नावाच्या गोष्टीला ट्राय मारायचा प्रयत्न करतो. आज वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे की हे विज्ञानाने सिद्ध झालंय की योगा असू दे किंवा मेडिटेशन असू दे, योगा असू दे किंवा मेडिटेशन असू दे, त्याचे बेनिफिट्स आपल्या चेतासंस्थेवरती म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती काय होतात, काय लेवलला बेनिफिशियल आहे हे सिद्ध झालेलं आहे. अनंत वेळेला त्याच्यावरती करोडोनी प्रयोग जगभर चालू आहेत. आपल्या मेंदूमध्ये एक सटायटरी सेंटर नावाचं केंद्र असतं. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता किंवा योगा किंवा प्रार्थना, अ प्रेयर, एका जागी बसून शांत बसून, त्या क्षणी तुमच्या मेंदूमधलं सटायटरी हे जे सेंटर आहे हे उद्दीपित होतं, जागृत होतं, ॲक्टिवेट होतं, तिथे एक्सायटेशन होतं. आणि हे झाल्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स आहेत ज्याला एंडॉर्फिन्स म्हणतात, की जी अतिशय बेनिफिशियल इफेक्ट्स तुमच्या संपूर्ण शरीरावरती दाखवतात. तुमची देहामधली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, तुमचं ब्लड प्रेशर खाली आणतात, तुमचा वाढलेला पल्स रेट टॅकिकार्डिया तो खाली आणतात, तुमच्या शरीराची जी इनर लाइनिंग्स आहेत जी खराब होत आहेत तिथं रिपेअर वर्क जोमाने करतात. असे n बेनिफिट्स एंडॉर्फिनने होतात. आता जेव्हा मी शब्दप्रयोग करतो योगा, योगा इज नॉट ॲक्रोबॅटिक्स. इकडून पाय काढला आणि तिकडून बाहेर काढला हे जे आपण काय काय उलट सुलट पाहतो, दीज आर पोस्चर्स. बट द ट्रू डेफिनेशन ऑफ योगा इज सेज योगः चित्तवृत्ती निरोधा. योगः चित्तवृत्ती निरोधा. तुमचं मन जे स्ट्रेस कॅरी करत आहे,
का कॅरी करताय? तुमचं मन कायम ऑफिसचा विचार करताय. उद्या ऑफिसमध्ये दिसणारे नकोसे वाटणारे चेहरे पाहताय, डेडलाईन्स पाहताय, बँकेमधली पासबुकातली एंट्री आणि सोडलेले चेक्स यांचा ताळमेळ लागत नाहीये हे पाहताय. हे सगळं जे बाहेर पाहणं आहे हे पाहणं बंद करणं, ज्याला म्हणतात योग हा चित्तवृत्ती निरोध. ज्या क्षणी हे बाहेरचं अनावश्यक पाहणं तुम्ही बंद करता त्या क्षणी तुमचा योग साधला जातो आणि तुमच्या मनावरती आलेलं दडपण, स्ट्रेस नाहीसा होतो आणि त्याचे बेनिफिशियल इफेक्ट्स तुमच्या बॉडीवरती दिसतात. तुमचं ब्लड प्रेशर खाली आलेलं दिसतं, ज्याला आम्ही स्ट्रेस डायबिटीस म्हणतो. केवळ टेन्शनमुळे ब्लड शुगर वाढते अनेक लोकांची आणि नंतर त्यांना डायबिटीस होतो. त्यांच्या ब्लड शुगर वाढलेल्या खाली आलेल्या दिसतात. हे सगळं शरीरावरती बेनिफिट झालेले दिसतात, पण त्याचा बॅकअप असतो तुमचं मन, तुमचं चित्त. माइल्ड टू मॉडरेट हायपरटेन्शन ही जी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीतले ऑलमोस्ट सगळे पेशंट्स विदाउट एनी ॲक्च्युअल मेडिकेशन त्यांचं बीपी सहजगत्या कंट्रोल होऊ शकतं, केवळ मेडिटेशन किंवा ज्याला म्हणतात प्रार्थना. अ सिंपल प्रेयर. जी माणसं दैववादी आहेत किंवा दैव म्हणण्यापेक्षा देववादी आहेत, दैव वेगळं आणि देव वेगळा. बरेच वेळेला आपल्याला असं पाहण्यात येतं की एखादा मनुष्य जो देव ही संकल्पना म्हणतो, मी मानतो, तो देवळात जाऊन बसतो शांतपणे आणि घरी आल्यानंतर म्हणतो आय एम फिलिंग रिलॅक्स्ड. असं काय घडलं? तो देवळात जाऊन बसला आणि आला. तो देवळात जाऊन नुसता बसलेला नसतो, त्यानं तिथं बसून मनातल्या मनात त्याच्या शब्दांमध्ये एक प्रार्थना केलेली असते, प्रेयर म्हटलेली असते. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येक मनुष्य आपापली प्रेयर वेगळ्या पद्धतीने करतोय. कोणी सांगतोय परमेश्वरा हे सगळे प्रॉब्लेम माझ्याने नाही सुटत आहेत, बघ रे बाबा आता तूच. मी थकलो आणि शांत बसतोय, तरी त्याचं ब्लड प्रेशर खाली आलेलं दिसतंय. कोणी सांगतोय परमेश्वरा आता हे असं किती दिवस चालायचं, थकलो मी, माझा कर्मयोग संपला, आय एम डिफिटेड, नाउ बॉल इज इन युअर कोर्ट, काइंडली डू द नीडफुल अँड सो ऑन. अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक मनुष्य प्रार्थना करतोय, जो देव ही संकल्पना मानतोय. देव आहे की नाही याविषयी मी बोलत नाहीये, पण एंड रिझल्ट असा होतोय की त्याला शांत वाटतंय, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये फील गुड फिनॉमिना म्हणताय. आजच्या काळात फील गुड फिनॉमिना. हे फील गुड फिनॉमिना नेमकं आहे काय? त्याच्या आयुष्यामध्ये एक इमॅजिनरी इमेज, देव ही संकल्पना तो क्रिएट करतोय आणि आता इथपासून मला जे जमत नाहीये ते तू बघून घे असं म्हणून स्वतःच्या मनावरचा आलेला स्ट्रेस तो इन ट्रू सेन्स म्हटलं तर ऑफलोड करतोय. ही जस्ट ऑफलोडिंग हिज स्ट्रेस ऑन द शोल्डर्स ऑफ unknown entity called God. But still the beneficial
effects are seen on his body. His BP seems to have come down. His pulse rate seems to have come down, and so is his blood sugar probably. म्हणजे नेमकं इथं प्रार्थना करते काय, तर स्वतःच्या मनाने एक आपण म्हणूया घोस्ट इमेज, कारण इंग्रजी शब्द तसा आहे म्हणून इट इज नॉट अ घोस्ट बट इमॅजिनरी एक इमेज म्हणूया, तो क्रिएट करतोय. आणि ती इमेज आता उरलेलं जे काय आहे, जे मला जमत नाहीये ते ती करणार आहे म्हणून निश्चिंत होतोय. म्हटलं तर सगळे मनाचेच खेळ आहेत. प्रत्यक्षात कोणी देव आलेला दिसत नाहीये, पण तरीही तो थोडा शांत झालेला दिसतोय. नीट जर विचार केला आपण देवाचं करतो म्हणजे करतो काय, आपण प्रत्यक्षात व्हॉट वी आर डुईंग इज जस्ट अ प्रेयर. वी आर क्रिएटिंग वन इमॅजिनरी इमेज. For that we take the help of our religion, the kind of upbringing that we had or we have gone through, and then we believe in that image and offload our stress. आणि हे सगळं मनात चाललंय बरं का, अजून प्रत्यक्षात काही नाहीये. एक घडलेली गोष्ट आहे. एका चर्चमध्ये अनेक लोक उभे होते. अनेक प्रकारच्या प्रेयर्स म्हटल्या जात होत्या, प्रार्थना केल्या जात होत्या, ज्या कन्व्हेन्शनल होत्या. म्हणजे जसं आपल्या इथे दत्त म्हटलं की लगेच शेवट गोड करी दत्ता, शेवट गोड करी, किंवा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, कुठल्याही दत्ताच्या देवळात गेला तर ते स्टँडर्ड प्रार्थना आपल्याला ऐकायला मिळते. तशा त्यांच्याकडच्या ज्या स्टँडर्ड प्रेयर्स आहेत अशा त्या म्हटल्या जात होत्या. आणि एक 5 ते 6 वर्षाचा चिमुरडा मुलगा त्या चर्चमध्ये उभा होता. तोही म्हटलं तर तोंडाने पुटपुटताना दिसत होता. स्टँडर्ड प्रेयर्स झाल्यानंतर तिथला जो पादरी असतो तो सांगतो की आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मनातल्या मनात प्रेयर म्हणा. म्हटल्यानंतर प्रत्येक जण शांत बसून मनातल्या मनात त्याच्या भाषेमध्ये प्रेयर म्हणायला सुरुवात करतो. तो पादरी सगळीकडे हिंडत असतो आणि बघतो तर हा 5 वर्षाचा चिमुरडा मुलगा पण काहीतरी मनातल्या मनात प्रेयर म्हणतोय, पुटपुटतोय. सगळ्या प्रेयर झाल्यानंतर त्या चिमुरड्या मुलाला तो पादरी जवळ बोलावतो. म्हणतो, तू काय भाषेमध्ये प्रेयर केलीस जरा मला सांगशील का? तेव्हा तो सांगतो की मला जास्त काही प्रेयर बीर कळत नाही, मी फक्त ABCDEFGHIJKLMNOPQRSTVWXYZ हे A to Z फक्त म्हणत होतो. पण गंमत अशी की बाकी सगळी माणसं आणि तो लहान मुलगा यांच्या ह्या वेगवेगळ्या प्रेयर्स चालू असताना सगळ्यात प्रेयरचं जे काय तेज असेल किंवा समाधान असेल ते त्या चिमुरड्याच्या चेहऱ्यावरती पादरीला दिसतं. This speaks a volume. It is not the words, it is your emotion behind the words which really help you. प्रार्थना करताना तुमच्या मनामध्ये काय भाव आहे, हा भाव लाख 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 मोलाचा असतो. आणि जो खऱ्या अर्थानं अनसीन इमॅजिनरी गॉड नावाच्या इमेजला टच करतो, म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या मनातच असतो तुमचा गॉड. बघा, नीट विचार करा. तुम्हाला कधी गॉड भेटलाय का मला सांगा? तुमच्या श्रद्धास्थानातला साईबाबा तुम्हाला कधी भेटलाय का? का तुमचे शेगावचे महाराज भेटलेत? नाही. ते आहेत ही तुमची श्रद्धा आहे, तर ती तुमच्या मनातच आहे. स्ट्रेस तुमच्या मनातच आलेला आहे. देव ही संकल्पना तुमच्या मनातच आहे.
मनातच निर्माण केलेल्या एका इमेजवरती तुम्ही तुमचा स्ट्रेस ऑफलोड करताय. या प्रोसेसला म्हणतात प्रार्थना, प्रेयर. आणि प्रार्थना केल्यानंतर शरीरावरती त्याचे फिनॉमिनल बेनिफिट्स तर पाहायला मिळत आहेत, जे आजच्या मेडिकल सायन्सच्या तंत्रज्ञानामुळे सहजगत्या तपासता येत आहेत. कितीही मनुष्य ॲजिटेट झालेला असला, ब्लड प्रेशर वाढलेला असलं आणि काही झालेलं असलं, डॉक्टर लोकांची आमची स्टँडर्ड प्रोसिजर आहे, ज्याला आम्ही व्हाईट ॲप्रन ब्लड प्रेशर म्हणतो. बघा, व्हाईट ॲप्रन ब्लड प्रेशर म्हणजे काय म्हणे, तर पेशंट बिचारा बाहेर छान बसलेला असतो, पण ज्या क्षणी टिंग टिंग, हा कोण आहे, देशमुख तुमचा नंबर आहे, हा तुम्ही आत जा म्हणून बाहेरची अटेंडंट सांगते, आणि आत गेल्यानंतर तो डॉक्टर त्याच्या गळ्यामध्ये ते लटकता स्टेथोस्कोप, आणि मग तो बेड आणि ती चादर आणि ते सगळं पाहिल्यानंतर हृदयामध्ये न कळत लक 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 व्हायला लागलेलं असतं माणसाच्या. आता काय रिडिंग निघताय बापरे, मागच्या वेळेला वाढलेलं होतं, मागच्या वेळेला नॉर्मल होतं, पण तेव्हा डोकं दुखत नव्हतं. आज थोडंसं डॉक्टरने सांगितलं, रिपोर्ट्स म्हणलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसत आहे, थोडंसं किडनी फंक्शन टेस्ट पण थोडंसं अल्टर्ड आहे, काय सांगतात काय की. ह्या पद्धतीने तो जातो. त्या व्हाईट ॲप्रनला बघितल्याबरोबर जणू काही एखाद्या स्मशानातल्या यमदूताला बघितल्यानंतर माणसाला भय भरत असेल, तसं व्हाईट ॲप्रन आणि ते सगळं वातावरण, तो स्पिरिटचा वास आणि हे सगळं जे काय वातावरण निर्मिती अतिसुंदर असते क्लिनिकमध्ये झालेली, ज्याला व्हाईट ॲप्रन ब्लड प्रेशर म्हणतात. आणि ते बघितल्यानंतर त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तरी वाढलेलं मिळतं. तेव्हा डॉक्टर पहिल्या रिडिंगला कधीच स्वतः ऍक्सेप्ट करत नाही. ज्याला सुजाण डॉक्टर म्हणतात, तो त्याच्याशी गप्पा मारतो 10 मिनिटं, इकडच्या तिकडच्या टाइमपास करतो, त्याला रिलॅक्स करतो आणि पुन्हा 10 मिनिटांनी ब्लड प्रेशर बघतो. फारच बिझी डॉक्टर असेल तो सांगतो 10 मिनिटांनी बाहेर बसा, नेक्स्ट पुढचा पेशंट. 10 मिनिटात तो म्हणे रिलॅक्स होईल. पण खरा सुजाण डॉक्टर त्याला तिथंच बसवतो, त्याच वातावरणामध्ये त्याला तो अडॅप्ट करतो, त्याला रिलॅक्स करतो, गप्पा मारतो, काहीतरी छोटेसे विनोद पण क्रॅक करतो आणि हळूच पुन्हा ब्लड प्रेशर बघतो, तर ते खाली आलेलं दिसतं. म्हणजे कल्पना करा किती सडन इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती तुमच्या मनाचा होतोय. हा जसा निगेटिव्ह आहे तसा पॉझिटिव्ह पण होतो. कितीही माणसाचं ब्लड प्रेशर वाढलेलं असू दे, जे कुठल्याही कॅटेगरीतलं असू दे, प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, इसेन्शियल असू दे, नंतर अजून काय असू दे, त्या माणसाला फक्त सांगा तिथं 10 मिनिटं काय करू नको, शांत बस डोळे मिटून. मी काय तुझा गुरु नाहीये, मेडिटेशन वगैरे करायला काही सांगत नाहीये, जस्ट सिट क्वाइटली, 10 मिनिटं डोळे मिटून बस, शांत बस. 10 मिनिटांनी तुझं ब्लड प्रेशर बघतो. 10 मिनिटांनी बीपी खाली आलेलं असलंच पाहिजे, जे काय मिळालं होतं ते रिडिंग. म्हणजे केवळ मन नावाची गोष्ट जर येन केन प्रकारेनं आपण जर शांत करू शकलो, मनातली जी विचारांची आंदोलनं आहेत, तरंग आहेत, खळबळ आहे, अस्थिरता आहे, ती कुठल्याही प्रकारे जर तुम्ही कमी करू शकलात तर इमिजिएटली त्याचे चांगले परिणाम तुमच्या देहावरती झालेले दिसतात. आणि जर नुसतं शांत बसल्याने सुद्धा जर एवढं होत असेल, तर जो मनुष्य असं गृहीत धरूया की देव नावाची संकल्पना मानतो, चला तो वेडा आहे, निरीश्वरवादी म्हणेल हा वेडा आहे, कुठला देवबीव काय नसतो, पण तरीही देव नावाची संकल्पना आहे असं जर तो मानत असेल आणि त्या संकल्पनेवरती का होईना तो त्याच्या मनाचा भार जर ऑफलोड करू शकत असेल, तर व्हॉट्स बॅड इन इट, इजंट इट? केवळ तो देव मानतो म्हणून त्याला त्याचा भार
ऑफलोड करण्यासाठी एक जागा आहे. आणि जो देव मानतच नाहीये त्याच्यासाठी जागाच नाहीये ऑफलोड करायला. तो प्रार्थना कोणाला करणार? कोणालाच नाही करू शकत आहे. तो मनाचा भार ऑफलोड करायला त्याच्याकडे जागाच नाहीये. बाकी कशासाठी जरी नसलं तरी किमान आपल्या मनाचा भार ऑफलोड करण्यासाठी आपण प्रत्येकानं आपल्या मनामध्ये एखादं श्रद्धास्थान क्रिएट केलेलं असणं हे आपल्या फायद्याचं आहे. साध्या भाषेत सांगतो, देव आहे की नाही ह्याच्यावरती डिबेटच नाहीये. मी माझ्या मनामध्ये एक स्थान क्रिएट केलेलं आहे जिथं मी ऑफलोड करतो बाय डुईंग प्रेयर, प्रार्थना. आता ही प्रार्थना काम कशी करते? प्र अधिक अर्थ अधिक न अधिक आ अशी प्रार्थना ह्या शब्दाची फोड आहे. प्रम हे प्रकाशाचं बीज आहे, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, इन द फॉर्म ऑफ लाईट. त्या एनर्जीचा संबंध प्रम या साऊंडशी आहे. विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टी सांगतोय मी. रशियामध्ये का कुठल्या कंट्रीमध्ये मला आता आठवत नाही, त्या देशामध्ये टेनोस्कोप नावाचं एक मशीन एका शास्त्रज्ञाने शोधून काढलं. ते मशीन काय करायचं, तुम्ही जो साऊंड एमिट करताय त्याचा शेप समोर क्रिएट करायचं आणि वाळूवरती, वाळू रेती, तर ओम हा साऊंड एनर्जी एमिट केल्याबरोबर वाळूमध्ये कन्व्हेन्शनल असा आपण ओम काढतो असा उमटला. टेलिस्कोपने तो पिकअप केला. म्हणजे तुम्ही जो साऊंड एमिट करताय त्या साऊंडला एक शेप आहे, एक आकार आहे. परमबीज हे प्रकाशाचा आहे. आकार तुम्हाला दिसतो कधी? त्या आकारावरती प्रकाश पडला आणि तुमच्या तो डोळ्यामध्ये शिरला, तुमच्या मेंदूने रीड केला, म्हणजे तुम्हाला कुठलीही वस्तू दिसते. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही प्रम हा उच्चार करता त्या क्षणी ओरिजिनल कॉस्मिक फायर म्हणजे जी लाईट एनर्जी आहे त्या लाईट एनर्जीशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होता. आज तुम्हाला माहिती नसेल, ऐकून धक्का बसेल, तुमच्यातले अनेक लोक IT इंडस्ट्रीमध्ये आहात किंवा किमान सगळे एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसणारे आहात. अनेकांच्या 4 व्हीलर्स एअर कंडिशन्ड आहेत. सकाळी 10-11 ते संध्याकाळी 6-7 डेडलाईन्स असतील तर 8-9-10 तुम्ही कृत्रिम लाईट मध्ये अखंड बसताय. तुम्हाला वाटतं फील गुड, आय हॅव गॉट गुड AC कार, माय बेडरूम इज AC, माय ऑफिस इज AC, गुड कोझी लाईफ. नो, तुमचं विटॅमिन D चेक करून बघा, बिलो नॉर्मल मिळेल. झोपडपट्टीतला मनुष्य जो रस्त्यावरती हिंडतोय त्याचं विटॅमिन D खणखणीत आहे आणि तुम्ही सगळे जे अतिशय छान वरकरणी आयुष्य जगताय असं म्हणताय, तुमचं विटॅमिन D बॉटम लेवलला मिळेल, इतकं खाली आलेलं मिळेल. का? कारण प्रम बीजापासून तुम्ही वंचित आहात.
तुम्हाला लाईट नाही मिळत आहे, सूर्यप्रकाश मिळत नाहीये, जो अत्यावश्यक आहे. हा सूर्यप्रकाश तुमच्या देहावरती पडल्यानंतर तुमच्या देहामध्ये व्हिटॅमिन डी क्रिएट होत आहे. ते व्हिटॅमिन डी जर पुरेशा प्रमाणात निर्माण झालं तरच तुमच्या अन्नामधनं तुम्ही जे कॅल्शियम घेताय ते तुमच्या शरीरामध्ये जिथं हवाय तिथं डिपॉझिट होत आहे, जेणेकरून तुमचं बोन स्ट्रक्चर हे स्ट्रेंथन होत आहे. इट इज नॉट जस्ट अ क्वेश्चन ऑफ बोन स्ट्रक्चर, तुमची संपूर्ण बॉडी फिजिओलॉजी इन्क्लुडिंग युअर हार्ट हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचं वजन, तुमचं स्किनचं टेक्स्चर, लेडीज असाल तर तुमचे पिरियड्स, तुमचे केस डोक्यावरचे, तुमची स्किन, एव्हरीथिंग इज डायरेक्टली कनेक्टेड विथ व्हिटॅमिन डी. and you are deprived of vitamin D and you say we are having a good cozy life, enjoy. No, you are not enjoying at all. So coming back to Prambij, मग आम्ही डॉक्टर लोक काय सांगतो, रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेला अमुक अमुक वेळेपर्यंत जे ऊन असतं ज्याला कोवळं ऊन म्हणतात, कोवळं ऊन, त्या कोवळ्या उन्हामध्ये उभा राहा, तुला व्हिटॅमिन डी मिळेल. हेच पूर्वीच्या काळी सांगितलं जायचं. ब्राह्ममुहूर्तावरती उठ, तुझे शौच विधी आटपून घे आणि सूर्याला अर्घ्य दे. ती अर्घ्य देण्याची पद्धत या सगळ्याला प्रार्थना म्हटलंय बरं का. अर्घ्य देण्याची पद्धत, तांब्याच्या भांड्यामध्ये लोट्यामध्ये पाणी घे, ते पाणी तुझ्या डोक्यावरती घे आणि डोक्यावरून तुझ्या नजरेच्या समोर ते असं खाली पडेल असं सावकाश ओत. ती जी पाण्याची थिन फिल्म तयार होते, त्या पाण्याच्या फिल्मच्या मधनं बाहेरचं जे कोवळं सूर्यबिंब आहे ते पहा, जेणेकरून सूर्यकिरणामधनं येणारे इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट हे जे डोळ्याला त्रास देणारी जी प्रकाशाची जी तरंग आहेत त्यांचं वक्रीभवन होतं आणि नेत्राला आणि तुझ्या देहाला फक्त बेनिफिशियल जी फ्रिक्वेन्सी आहे तीच तुझ्या बॉडीला मिळेल. ही सूर्याची प्रार्थना होती. पण ही प्रार्थना सांगण्याच्या मागे ऋषीमुनींनी एवढा विचार केलेला होता विज्ञानाचा, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेटचा. प्रत्येक देवदेवतेची जी प्रार्थना म्हणून सांगितलेली आहे त्या प्रार्थनेमध्ये हा इतका विचार विज्ञानाचा केलेला आहे. म्हणजे फक्त मनाला नाही तर डायरेक्टली शरीराला पण डायरेक्ट बेनिफिट्स मिळतील अशा तऱ्हेचे प्रोसिजर्स, ज्याला आपण तंत्र म्हणतो, प्रोसिजर्स, तंत्र ऋषीमुनींनी प्रार्थनेसाठी विकसित केली होती. दुसरा प्रकार सांगितला होता त्याने, जेव्हा तुमच्या जवळ तांब्याचा लोटा नसेल, आता आजच्या काळात हे शक्य नाही पण आपल्या घरामध्ये शॉवर तर असतो, जेव्हा हाईट वरनं पाणी खाली येतं बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणामुळे जेव्हा वरच्या उंचीवरून खालच्या लेव्हलला पाणी येतं, ज्याला पाण्याचा प्रपात म्हणतात. जर तप करायचं असेल तर पाण्याच्या प्रपाताखाली उभे राहा, कारण ज्या क्षणी पाणी वरून खाली कोसळतं त्या क्षणी त्या पाण्यामध्ये तुमच्या डोळ्याला न दिसणारी, ज्याला प्राणशक्ती म्हणतात, सगळं ब्रह्मबीजाचं, ब्रह्मबीज अक्वायर कसं करायचं बॉडीमध्ये हे सगळे शोधलेले ऋषीमुनींनी टेक्निक्स होते. तप करण्यासाठी आप म्हणजे पाणी, त्याच्यामध्ये पण पो बीज आहे, प्रपातामध्ये म्हणजे डोंगरामध्ये वरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला
पुन्हा पाण्याचा असतो तो प्रवाह, तिथे पण ब्रह्मबीज आहे. प्रवाहाच्या खाली, प्रपाताच्या खाली उभे राहा, जेणेकरून असे उभे राहा की तुम्ही वरून कोसळणारा पाण्याचा प्रपात, त्याची थिन फिल्म डोळ्यासमोर उभी होईल आणि त्याच्यामधनं सूर्याकडे पहा. तुम्ही ब्रह्मबीज मिळवता. प्रार्थनेचा आणखीन एक प्रकार. जेव्हा एवढं पाणी नसतं, प्रपात नाहीये, तुमच्याकडे फक्त लोटाभर पाणीच आहे, मग कसं मिळवायचं तेही सांगितलंय. सूर्य, तुमचे डोळे आणि हातामधला पाण्याचा लोटा, ह्याची जी बॉर्डर आहे त्याच्यावरती जो एक थेंब असतो, त्या थेंबामधनं हल्ली बरेच वेळा बघा सुंदर सुंदर फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळते, तुम्हाला फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती, की एखाद्या झाडाच्या पानावरती एकच थेंब असा आहे आणि त्या थेंबामध्ये संबंध आजूबाजूची फुलं दिसत आहेत, जंगल दिसत आहे, एवढं मॅग्निफाईड सुंदर फोटोग्राफी असते. तर तो जो पाण्याचा थेंब आहे, तो पाण्याचा थेंब लोट्यावरनं बाहेर पडणारा तो एकच थेंब, तुमचे डोळे आणि सूर्य हे एका लाईन मध्ये आणा आणि तो जो थेंब आहे त्या थेंबामधनं सूर्याकडे पहा. एक थेंब पुरतो ब्रह्मबीजाची प्रार्थनेसाठी. आणि ह्या पद्धतीने या सूर्याकडे प्रार्थना करा की तुझ्याकडे असलेले जे तेज आहे ते मला दे. सूर्याकडे देताना ब्रह्मबीज, रात्री चंद्राकडे मागताना सौम सोमाय नमः मंत्राने सौम्य देहाला शांतता शीतलता देणारं सौम नावाचं बीज आहे. अखंड सौभाग्यवती भव, खणखणीत आशीर्वाद देते मागची पिढी. हे सौभाग्य काय आहे? सौम हे बीज आहे, हा ध्वनी आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीला लागणारी जी शीतलता आहे, थंडपणा आहे, कूल डाऊन आहे, कूलिंग इफेक्ट आहे, सेडेशन इफेक्ट आहे, सेडेशन मधनं प्रॉलिफरेशन बॉडीचा इफेक्ट आहे, हे सगळं मिळतं. म्हणून आपल्या बरेच वेळा आपल्याला दिसतं की आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रार्थना सांगितलेली आहे. तुम्ही पूजा करता म्हणजे काय? प्रार्थना करता. वटसावित्रीच्या दिवशी सगळ्या स्त्रिया त्या वडाला दोरे गुंडाळतात आणि करतात काय? प्रार्थना, अखंड सौभाग्यासाठी. प्रत्येक ठिकाणी प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना काम कशी करते? जसं तुमच्या घरामध्ये तुमची लादी खराब झाली असेल तर तुम्ही पाण्याने किंवा साबणाने ते धुवून काढता, तसं तुमच्या देहाला, डोळ्याला न दिसणारे जे मालिन्य, मलिनता आलेली आहे ती धुवून काढण्यासाठी मूळ कॉस्मिक फायर मधनं ब्रह्मबीजाच्या मदतीने शुद्धता आणणं, प्युरिफिकेशन करणं, ह्या प्रोसेसला म्हणतात प्रार्थना. आपलं संपूर्ण शरीर जे आपल्याला म्हटलं तर सॉलिड दिसतंय ना, मी बसलोय तर सॉलिड बॉडी आहे, तुम्ही सगळे बसलेले आहात, पण प्रत्यक्षात इट इज नॉट सॉलिड. एवढं तर आता माहिती झालंय, 70 ते 80% फक्त पाणीच आहे. म्हणजे जसं गोकुळाष्टमीला तुम्ही पाण्याचे फुगे भरता आणि एकमेकांच्या अंगावरती मारता, त्याच्यामध्ये 100% पाणी आहे आणि ह्या फुग्यामध्ये 70 ते 80% पाणी आहे. म्हटलं तर तो फुगाच आहे हो. पण या फुग्यामधलं पाणी खराब होत आहे आणि सगळा गेम तिथे आहे. हा सगळा अट्टाहास या फुग्यामधलं पाणी शुद्ध करण्यासाठी आहे. पण हा जो तुम्हाला फुगा दिसतोय सॉलिड, ह्यातलं सॉलिड मॅटर मधले सगळे समजा ऍटम तुम्ही बाजूला केलेत. हे जे लिक्विड मॅटर दिसत आहे पाणी, त्याचे सगळे ऍटम बाजूला केलेत आणि जर ते ठरवलं एका डबीत ठेवायचे, तर आपली जी कन्व्हेन्शनल मॅचबॉक्स पूर्वी मिळायची, चावी छाप वगैरे,
त्याच्यापेक्षा नंतर कट साईज मधल्या छोट्या मॅचबॉक्स आल्या की नाही, तर त्या मॅचबॉक्स मध्ये भरल्यानंतरही भरपूर एम्प्टी स्पेस शिल्लक राहील, एवढीच फक्त जागा लागते. म्हणजे आपलं शरीर, त्याचे ऑर्गन, त्याचे बारीक बारीक तुकडे केले, त्याचे बारीक बारीक पेशी त्या सगळ्या बाजूला केल्या, त्या पेशी फोडल्या, त्याच्यामधल्या न्यूक्लियस फोडले, आणि सगळ्यात शेवट आपल्याला माहिती आहे विश्व हे ॲटम बसनं बनलेलं आहे. सो अल्टिमेटली अवर बॉडी इज जस्ट अ कन्सॉलिडेशन ऑफ फ्यू ॲटम्स. तर ते सगळे ॲटम जर एकत्र केले तर त्याची जागा छोटी काड्यापेटी इतकी पण नाहीये. आणि प्रत्यक्षात शरीर मात्र एवढं मोठं दिसत आहे, 5 फूट 11 इंच, कोणी 6 फूट 2 इंच. उरलेलं काय आहे? एम्प्टी स्पेस आहे, फक्त आकाश आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे आपल्याला शुद्ध करायचं आहे फक्त एवढंच, एक काड्यापेटी मधले ॲटम्स इन ट्रू सेन्स. बाकी एम्प्टी स्पेस आहे, काही नाहीच आहे, हवा आहे, फक्त पोकळी आहे. म्हणजे आपला जॉब म्हटलं तर खरंच खूप सोपा आहे, नाही का? काड्यापेटी मधले एवढेच ॲटम फक्त आपल्याला रोज शुद्ध करायचे, त्यांनी मेंटेन करायचे. आता गंमत अशी आहे की संपूर्ण विश्वाची निर्मिती जी आहे ही इट इज जस्ट अ प्रोपगेशन ऑफ एनर्जी. म्हणजे असं गृहीत धरा, एनर्जी ही मूळ स्थितीत असेल तर ज्याला आपण लाईट एनर्जी म्हणूया, तीच लाईट एनर्जीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर डाऊनग्रेड झाली आणि थोडीशी ग्रॉस फ्रिक्वेन्सीला आली तर तीच एनर्जी साऊंड मध्ये कन्वर्ट होते, ज्याला आपण ध्वनी म्हणतो. तीच ध्वनीची साऊंड एनर्जी आणखीन डाऊनग्रेड केली आपण खूप, तर ती कन्सॉलिडेट होते आणि मॅटर तयार होतं. म्हणजे मॅटर, साऊंड अँड लाईट, these are the 3 levels of the energy. म्हणजेच मॅटर आणि लाईट ह्याचा मधला दुवा काय आहे? साऊंड आहे, ध्वनी आहे. आपलं शरीर हे मॅटर आहे, तुमच्या कल्पनेतला परमेश्वर हा लाईट एनर्जी आहे. सो टू कनेक्ट द मॅटर विथ द लाईट वी मेक द यूज ऑफ साऊंड एनर्जी. ध्वनीचा वापर करतो. प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे ध्वनीचा वापर करतोय. कोणीतरी सकाळी सूर्याला अर्घ्य देत आहे, कोणीतरी पहाटेची अजान म्हणतोय, कोणीतरी सकाळची बांग देतोय, कोणीतरी सकाळची आणखीन काहीतरी वेगळ्या भाषेत प्रार्थना करतोय. पण एव्हरीबडी इज मेकिंग द यूज ऑफ साऊंड एनर्जी with the purpose of connecting the matter with the light. So this procedure of connecting matter with the light with the help of sound is called prarthana. A prayer. जे आता आपण पाहिलं की प्रकाशाचं कन्सॉलिडेशन झालं, डाऊनग्रेडेशन झालं की साऊंड होतो, आणि साऊंडचं फर्दर मोस्ट डाऊनग्रेडेशन, व्हेरी टाइटली बाइंडिंग कन्सॉलिडेशन झालं की मॅटर तयार होत आहे. सो इन ट्रू सेन्स आवर बॉडी इज नथिंग बट अ कन्सॉलिडेटेड फॉर्म ऑफ साऊंड एनर्जीज और लाईट एनर्जीज. आपलं संपूर्ण शरीर हे वेगवेगळ्या साऊंड एनर्जीचं कन्सॉलिडेटेड रूप आहे, गोठलेलं रूप आहे. साध्या भाषेत सांगायचं मराठीत तर, जसं पाणी फ्रीज मध्ये, डीप फ्रीजर मध्ये ठेवलं तर जरा वेळात खणखणीत दगडासारखा बर्फ तयार होतो, तसं हे जे साऊंड आहेत हे साऊंड गोठले, त्यांचा बर्फ झाला आणि आपलं शरीर झालेलं आहे, असं आपण साध्या खूप क्रूड भाषेमध्ये बोलूया. आपल्या इंडियन मायथॉलॉजी मध्ये एक सुंदर कहाणी आहे. इट स्पीक्स व्हॉल्यूम.
ही जी म्हणे निरव शांतता होती, ज्याला आपण बिग बँग थिअरी वगैरे काय काय म्हणतो, त्याचं वर्णन वेगळ्या पद्धतीने आपल्या प्राचीन संस्कृतीत केलेलं आहे की ह्या शांततेचा भंग करण्यासाठी, विश्वाची निर्मिती करण्यासाठी पहिल्यांदा जो कोण आमचा सो कॉल्ड गॉड मानलेला आहे परात्पर शिव, त्याला रिक्वेस्ट पाठवली गेली, ईमेल पाठवली गेली त्याला, सर वी कॅन बेअर दिस सायलेन्स, वी नीड समथिंग, सो प्लीज डू समथिंग, अशी ईमेल गेली त्याला. आणि तेव्हा शिवानं डमरू नावाचा जो वाद्य आहे, कडाम कुडकुड 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 कडाम कुडकुड, आपल्याला फक्त माकडाच्या नाचवणारे डमरू माहितीये, तर हा जो आहे आवाज कडाम कुडकुड 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 कुड कडाम कुडकुड कुडकुड कडाम कुडकुड कुडकुड, हा जो ताल आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ह्या वाद्यामधनं अय्युण रुद्रुक एओंग एव छय वरटलाण यमंगण नम झभय घडदश जब गडदश खफ छटत चटत व कपय सर हल, हे साऊंड क्रिएट झाले. डमरूमधनं शिवाच्या हे ध्वनी निर्माण झाले. आणि या ध्वनींपासून पाणिनी नावाच्या ऋषींनी त्याचा अभ्यास केला की कुठला ध्वनी आपण समजा इमिट केला तोंडातून तर कुठले शेप क्रिएट होत आहेत. बघा, तुम्ही विचार करा, लहान असलेल्या मुलाला शू होण्यासाठी कुठल्याही भाषेमध्ये बघा, इंग्लिश असू दे, मराठी असू दे, ना तर चायनीज असू, रशियन असू दे, सगळ्यांच्या ठिकाणी आई फक्त आई दमते शू करून, वाट बघत असते पोरग शू कधी करत आहे. देर इज अ सायन्स बिहाइंड इट, इट इज नॉट जस्ट अ साऊंड. शी आणि शू, ज्याचं भान ज्याला नाही त्याला म्हणतात शिशु, शिशु वर्ग, बालवाडी. तर ही शी आणि शू मधलं शू होण्यासाठी आई तोंडानं करते. का? कारण शी शू होण्याचा संबंध देहामध्ये जे मूलाधार म्हणून चक्र आहे, युरिनची जागा आणि स्टूलची जागा, ह्याच्या मिड पॉइंटला 1.5 सेंटीमीटर आतमधल्या स्पेस मध्ये, मी मुद्दाम शब्द वापरतोय, स्पेस मध्ये एक केंद्रबिंदू आहे जो ऍक्टिव्हेट होतो. त्या मूलाधार चक्रामध्ये व, श, श आणि स ही 4 बीजाक्षर आहेत. व जर सोडला तर श, श आणि स ह्या तिन्हीचा संबंध या साऊंडशी. ऋषीमुनींनी हे स्टडी केलं की तोंडातून जर आवाज केला तर काय घडतं. त्यांना त्यांच्या ध्यानात दिसलं की मूलाधारामधल्या ज्या 4 पाकळ्या आहेत त्या अशा 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 हलायला लागतात, स्पंदन पावायला लागतात. 3 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक बेबीची देहामधली सगळी चक्र ओपन असतात. ज्याला तुम्ही म्हणता मूल निरागस आहे. जसं जसं आपण मोठे होतो तसं फक्त आपला अहंकार, इगो वाढतो आणि आपली चक्रांचं शटडाऊन चालू होतं. तुम्ही मोठ्या माणसासमोर बसून किती वेळा म्हणा बरं, त्याला नाही शू होणार, पण लहान मुलासमोर म्हणा तो गॅरंटेड शू करणार आहे. कारण हा जो साऊंड आहे दॅट इज डायरेक्टली ऍक्टिंग ऑन द मूलाधार चक्रा अँड दॅट टू 1 petal of मूलाधार चक्रा. सो दिस साऊंड एनर्जी इज sufficient enough to make that petal vibrate. तुमचं शरीर स्पंदनशील आहे. If the whole world is all the time vibrating, there is nothing stationary. This movement is all the time going on. आपण फिजिक्स मध्ये शिकलोय
प्रत्येकाच्या ठिकाणी आतमध्ये एक ॲटम आहे आणि भौतिक इलेक्ट्रॉन्स विंग 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 अखंड हजारो लाखो करोडोंनी अखंड फिरतायत. सो देर इज नथिंग स्टेशनरी. जगात स्थिर काही नाही आहे. सगळं जग हे स्पंदनशील आहे. इट इज ऑल द टाइम व्हायब्रेटिंग. ऋषीमुनींनी हा स्टडी केला की कुठला साऊंड इमिट केल्यानंतर बॉडीमध्ये कुठे व्हायब्रेशन ऍक्टिव्हेट होतीये, आणि हाच त्यांचा रिसर्च पूर्ण झाल्यानंतर जे जन्माला आले त्याला म्हणतात मंत्र. तुम्ही प्रार्थने करता ना, प्रार्थनेमध्ये मंत्र वापरता. प्रार्थना करता किंवा मंत्र म्हणता, इन एनी केस तुम्ही तोंडातून ध्वनी साऊंड एनर्जी वापरताय. अँड साऊंड एनर्जीचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या बॉडीतल्या स्पेसिफिक ऑर्गन्स वरती होत असतो. हे जर विज्ञान आहे, घडलेल्या कथा आहेत. एका मुलीला मेनिंजायटिस झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की ही आता बरी होणाऱ्यातली नाही. सुदैवाने त्या मुलीचे आई वडील एका, मुद्दाम नाव नाही घेत कारण त्या गायकाला त्रास होईल अदरवाईज, एका थोर गायकाच्या ओळखीचे होते. डॉक्टरने जेव्हा हातवर केले की आता आम्ही काही करू शकत नाही, जस्ट प्रे गॉड. प्रे गॉड म्हटल्यानंतर ते म्हणाले आम्ही गॉडला प्रे तर रोज करतोच, त्याच्याशिवाय काही प्रेयर करता येईल का पाहूया. त्यांच्या ओळखीतले एक प्रसिद्ध गायक होते. त्या गायकाकडे ही सगळी गँग गेली, त्यांचे आई वडील गेले आणि त्यांनी विनंती केली. त्या गायकाने त्या मुलीच्या डोक्याजवळ हॉस्पिटलमध्ये बसून 5 दिवस सतत, मी रागाचं नाव पण घेत नाही मुद्दामून, पण एक राग गायला ती मुलगी पूर्णपणे बरी झाली. ध्वनीचा संबंध तुमच्या शरीराशी काय लेवलला आहे याचा अर्थ असा नाहीये की कोणी पण तो राग गायला तर प्रत्येक मेनिंजायटिसचे पेशंट बरे होतील. डोंट ड्रॉ द रिव्हर्स इन्फरन्स, but it is proved beyond doubt that the sound energy definitely directly acts on your system. तो राग होता दरबारी कानडा. ठीक आहे, साध्या दरबारी रागाने तुमची डोकेदुखी गायब होऊ शकते. नॉर्मल डोकेदुखी जी असते ती एवढी ताकद असते. पण ह्या रागदारींच्या पलीकडे काय आहे तर तुमच्या भावामधनं केलेली प्रार्थना. जे निरागस मूल 5 वर्षाचं ABCDEFGHIJK 11OP Z पर्यंत म्हणत होते ती प्रार्थना होती. ते निरागस मूल आहे, त्याच्या ठिकाणी अहंकार इगो नावाची गोष्ट आलेलीच नाही. त्याची सगळी चक्र ओपन आहेत, त्यामुळे त्याची प्रार्थना ताबडतोब काम करते. आम्ही जरा मोठे झालो, स्वतःला समजतो, त्यामुळे आम्हाला शिंग आलेत. त्यामुळे आम्ही विज्ञानाच्या कसोटीवरती घासून जर नाही तपासता आलं तर आम्ही ऍक्सेप्ट नाही करतो. म्हणून आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीनं प्रार्थना करायला शिकावं लागतंय. की प्रार्थनेने देहामधले एंडॉर्फिन सिक्रेट होतात हे कळल्यानंतर वाव आम्ही म्हणणार आहोत ओके. प्रार्थनेनं ब्लड प्रेशर खाली येतं, वाव फॅन्टास्टिक. प्रार्थनेनं स्ट्रेस डायबिटीसची ब्लड शुगर खाली येते, वाव म्हटल्यानंतर आम्ही आता कळायला तयार आहोत. कारण आम्ही बुद्धिवादी झालोय, आमची चक्र आम्ही बंद करून घेतलेत. तर कमिंग बॅक टू दिस कन्सॉलिडेशन, आपल्या देहामधली मगाशी सांगितलं तसं ही साऊंड एनर्जी म्हणजे समजा असं गृहीत धरा पाणी आहे, कल्पना करा ते रेफ्रिजरेटर मध्ये टाकल्यानंतर त्याचा बर्फ झाला. अरे बर्फ झाला तरी ते पाणीच आहे, फक्त त्याचा दिखावा बदललाय. म्हणजे जर साऊंड एनर्जी पासून आमचा हा सॉलिड मॅटर झालेलं दिसतंय
तर ह्या सॉलिड मॅटरमध्ये जो बिघाड झालेला आहे तो दुरुस्त करण्यासाठी साऊंडच वापरणार आम्ही. आणि साऊंड विशिष्ट पद्धतीने वापरणं म्हणजेच प्रार्थना. आता ह्या सगळ्यामध्ये ही जी साऊंड एनर्जीज आहे, जसं मगाशी एक उदाहरण फक्त सांगितलं, कोण लहान मुलं नाही घेत ना, तर जसं तिथं बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट होत आहे तसंच प्रत्येक अक्षराचा संबंध, प्रत्येक लेटरचा, अल्फाबेटचा, बीजाक्षराचा संबंध स्पेसिफिक फंक्शनशी आहे. 36 व्यंजन आणि 16 स्वर म्हणजे एकूण 52 बीजाक्षर आहेत. ह्या 52 बीजाक्षरांमधलं असं एक अक्षर आहे लाख मोलाचं की ज्याच्यामध्ये कंप्लीट मिनिचर फॉर्म मध्ये सगळा डेटा आहे. आता मिनिचराइज फॉर्म मध्ये अनेक बाईट्सचा डेटा मावू शकतो हे आपल्याला माहिती आहे. 10 वर्षापूर्वी मोबाईल आले तेव्हा त्यांची मेमरी कार्ड एवढी लांब होती, मोबाईल पण एवढे मोठे होते. नॅनो टेक्नॉलॉजीचा विकास एवढा झाला की आता मोबाईल एवढे छोटे झाले. मायक्रो सिम आली, मायक्रो SD कार्ड आली, एवढ्याशा दिसणाऱ्या चपट्या, एवढ्याशा काही फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटरच्या चपट्या कार्डामध्ये तुमचे अख्खे चार तासाचे सिनेमा मावत आहेत, 500 फोटो मावत आहेत अँड व्हॉट नॉट. म्हणजे एवढा डेटा, एवढी साऊंड एनर्जी, एवढ्या फिल्म्स, एवढ्या चित्रफिती, हे सगळं म्हटलं तर एवढ्याशा प्लास्टिकच्या तुकड्यात मावत आहे. हे माणसाने शोध लावलेला आहे.